आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बघितलं सूर्याकडे, एका अनोळखी बाईसाठी तो एवढं सगळं करतोय। तू तर त्याच्या बहिणीसोबत एवढा मोठा गुन्हा करायला निघालायस। हे सगळं जर त्याला कळलं तर तू तुझी काय अवस्था करेल याचा फक्त विचार करतो। मला तर वाटतं ना, तो तुला जिवंतच सोडणार नाही। हे बघ तुळजा, मी परत असं नाही करणार। माझं ऐक ना, तू दाजींना जर काय सांगायला गेलीस ना, तो माणूस मला आयुष्यभर बाळांचं तोंड पण बघून देणार नाही ग। स्वतःच्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी आजवर जन्मालाही न आलेल्या बाळांचा परत परत आधार घेत आलात तुम्ही, आणि आज त्यांच्याशीच शी, मला बोलवतही नाहीये। पहिली, हा माणूस दया करण्याच्या लायकीचाच नव्हता कधी। माझ्या बाळांसाठी आपण हे सगळं दादाला नको सांगायला। आता कुठे घरात चांगले दिवस आले, या बाळांच्या चावलीने माझ्या मनात आनंदाचा बहर आलाय। या सगळ्यामुळे परत वातावरण खराब होईल। तेजो अगं, अजून सोकावेल तो याने, का म्हणून पाठीशी घालायचं याला आपण? जो माणूस स्वतःच्या बाळांबद्दल असा विचार करू शकतो ना, त्याच्या मानसिकतेबद्दल तर आपण बोलायलाच नको। मला माझ्या प्रेग्नन्सीच्या शेवटच्या दिवसात कुठलीही निगेटिव्हिटी नकोय। तू म्हणतेस म्हणून शांत राहते मी, पण शत्रू, परत हे सगळं करण्याचा विचार जरी तुझ्या डोक्यात आला ना, तर तेजूला मी लगेच घेऊन जाईन। 7वा महिना लागलाय तिला। आत्तापासूनच बाळांवरती संस्कार व्हायला सुरू होतात, म्हणून आणि फक्त म्हणून शांत राहते। करणार नाही, परत असं काहीच करणार नाही। मी हवं तर आहे ना, पोटातल्या बाळांची शपथ घेऊन सांगतो, पण प्लीज माफ कर मला। ताई, परत जरी असला भलता चालता विचार केला ना, तर भावाच्या नात्यानं मला सांगायचं। हं? अजिबात घाबरायचं नाही। मी बघतो याचं काय करायचं मग। बाईच्या जातीनं कसं घरातल्या कामात स्वतःला गुंतवून घ्यावं, उगाच पैशाच्या मागे पडून हाय। सगळेच कशी नोकरी करणे इतकी हुशार नसते ती। माणसानं कसं अनुभवातनं शान व्हावं। नानी, तुम्ही जिंकलात, मी हारले, बस झालं समाधान। तसे बी तुमच्या दृष्टीनं मी नोकरी करणं योग्य नव्हतेच ना, मग राहू दे ना। आता निदान मी घरातलं तरी समजा काम करते। तुमची इच्छा पूर्ण झाली आहे ना, मग कशाला उगाच बडबड करताय? बाया घ्या, मी म्हटलं तुला वाईट वाटलं असेल म्हणून जरा सांत्वन करावं, पण नाही, तुला तर माझ्या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतं या। जाऊ दे, आता मी तरी काय करू ग? नानी, तुम्हाला पण माहिती, तुम्ही सांत्वन करत होता की माझ्या जखमेवर मीठ चोळत होता। ए, तोंड सांभाळून बोल बर का, काय बोलतीस गा? हा, उगाच तोंड चालू नकोस हा। मला काय दुसरी कामं नाहीत का? आणि घरातल्या कामाचं कुणाला कौतिक सांगतीस गा? राब 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 ते घरात। हा, ती वळू आणि ही दोघं सगळी काम करतात बघ। आपण काय आता आयत बसून खातोय घरात। ओ, तुम्ही तर अजाबात बोलायचं ना, म्हणजे सांगून ठेवती या। झालं का आता? मी एवढं सांगतोय सगळी कामं करतात म्हणून, तरी हिला कळलं ना वे, उगाच राग करते। आता माझ्या सगळ्या गोष्टी तुला वाईट दिसतात, त्याला मी काय करू? तुम्ही किती खबड बोलताय ना, ती चांगलं कळतंय मला। सुनाला बोलली म्हणून तुम्ही माझ्या जिमला वळू बोललात का नाही? राहा बोलत, पण एक दिवस माझं जिम टाकल ना, तेव्हा एकाकडे बघीन। तर घ्या सुनाला डोक्यावर बसवून। धनु, अगं अजून किती डोळे ओली करशील पुरी? झालं ते झालं, दुसरं काहीतरी चांगलं होणार असेल बघ। आपल्या हातात काय, प्रयत्न करायचं, ते करत राहायचं बघ, नको काळजी करू। काय झालं? जिमुडे मी तुला काय सांगू, त्या धनुला रडत जाताना बघून ना इतका आनंद झाला ना, इतका आनंद झाला, मी सांगू नाही शकत। तुला माहितीये का, आता ना आपण बिंदास कुठे पण भेटू शकतो। जिम, तुला आवडलं नाहीये का मी तिला ऑफिस मधून काढलेलं? तुला सांगू का, मला खरंच कळत नाही की आपण जे काय करतोय तो चुकीचं करतोय बरोबर करतोय। बबड्या, तू एवढा विचार करू नकोस रे।
प्रेमात आणि युद्धात ना सगळं काही माफ असतं. एक मिनिट, तू तिच्या प्रेमात बिमात नाही पडलास ना? ए अगं काय पण काय बोलतेस तू? मस्करी गेली रे. बरं ठीक आहे, आपण एक काम करू. आपल्या दोघांना एकत्र टाइम स्पेंड करायला कसं मिळेल ना, त्याचा आपण मार्ग शोधू. म्हणजे आपण दोघे एकत्र काम करू. अगं पण मला नोकरी करायला नाही आवडत. मी तर आवडते ना, मग तुला नोकरी करावीच लागेल. घरी सांगून टाक मी नोकरी करणार आहे म्हणून. मी पण अशी नोकरी शोधते जिथं आपल्याला एकत्र काम करता येईल. तू जर असं घरी बसून राहिलस ना, तर ती धनू आपल्याला लांब करेल. चिमू प्लीज. डॉक्टर, अपॉइंटमेंट होती आमची. सोनोग्राफी करायची होती. आज जर मी वेळेत पोहोचले नसते तर तेजूची बाळ. वाजली किती? किती वेळ काम करणार आहेस? झोपायचं नाही का तुला? झालंच आहे, येते मी. चल. सूर्य ऐक ना, तेजूच्या डोळा जेवणाच्या कार्यक्रमानंतर आपण तिला इथेच थांबून घेऊयात का? आता तेजूच्या विषय मधनं कुठून आलं? अरे नाही, म्हणजे असं सहज डोक्यात आलं म्हणून विचारलं. ठीक आहे, हरकत नाही. असं पण पाहिलं आपण बाळणपणासाठी 7व्या महिन्यात माहेरी आणतोच की. तिला पण आणणारच आहे आपण. पण आपण पण आता मनावर घेतलं पाहिजे ना. हो का? हा, आता बायकोला दवाखाना उडून दिल्यापासून ती कोणाची तरी बायको हे विसरूनच गेली ती. मिस्टर सूर्यकांत जगताप, मी तुमची बायको आहे हे लक्षात आहे माझ्या. पण हे माझं क्लिनिक आहे आणि इथे मला आगाऊपणा चालत नाही हे तुमच्या लक्षात आहे का? जा तू, येते मी. आता दवाखान्याची वेळ संपली. आता तू माझी बायको आहेस आणि तू माझ्याबरोबर येणार आहेस. अरे थांब, येत ऐक. आता काय ऐकलं नाही तुझं? हं? कमले कमले कमलाक्षी, कमले कमले कमलाक्षी. डॅडी, हो इथं कुठं आलोय आपण? गप्रा, आपलं जे काम आहे ते इथंच होणार आहे. ते इथंच थांब, मी आलो. कमले कमले कमलाक्षी, राखोंड्या तूच माझा साक्षी. बाबा, आपलं बोलणं झालं होतं. आमच्या सुनबाईच्या पोटात जुळे. काय बी झालं तरी दोन्ही मुलगे झाले पाहिजेत. कमले कमले कमलाक्षी, असं मोगम बोलून वाऱ्यावर चालत नाही. माहिती 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 दे, कितवा महिना चालू आहे? कमले कमले कमलाक्षी. सातवा महिना आहे. कमले कमले कमलाक्षी, राखुंड्या तूच माझा साक्षी.